Audio Jungle. भारतीय संविधानाचा माननीय वामन मेश्राम साहब आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। माननीय वामन मेश्राम साहब आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। भारत मुक्ती मोर्चाचा, जय हो, भारत मुक्ती मोर्चाचा, जय हो। इसकी जितनी संख्या भारी यूजीसी बिल लागू करो, लागू करो, लागू करो, यूजीसी बिल लागू करो। लागू करो। ओबीसी सोया हुआ शेर है, बस जागने की देर है, ओबीसी सोया हुआ शेर है। बस जागने की देर है। ओबीसीची जाती आधारित जनगणना झालीच पाहिजे, ओबीसीची जाती आधारित जनगणना झालीच पाहिजे। यूजीसी बिल लागू करो, अरे यूजीसी बिल लागू करो। जिसकी जितनी संख्या भारी, उतनी हिस्सेदारी, जिसकी जितनी संख्या भारी, अरे बोल 50 से, निवासी, बोल 50 से। निवासी। ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ। अरे कांग्रेस बीजेपी ने क्या किया? अरे कांग्रेस बीजेपी ने क्या किया? अरे कांग्रेस बीजेपी ने क्या किया? अरे आरएसएस बीजेपी ने क्या किया? अरे ओबीसी जाती आधारित जनगणना झालीच पाहिजे, ओबीसी जाती आधारित जनगणना झालीच पाहिजे। यूजीसी बिल लागू करो, यूजीसी बिल लागू करो, नहीं तो कुर्सी खाली करो। मैं अलियार खान, प्रदेश उपाध्यक्ष भारत मुक्ति मोर्चा महाराष्ट्र। साथियों, माननीय वामन मेश्राम साहब ने 4 चरण का जो आंदोलन घोषित किया था, उस आंदोलन का चौथा चरण है ओबीसी जाति आधारित जनगणना होना ही चाहिए, उसके समर्थन में। और यूजीसी बिल पूरी तरह से लागू वापस से होना चाहिए, उसके समर्थन में ये जो है आज भारत बंद किया गया है, जिसके राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहब है। जो भारत भर में 750 जिलों में एक साथ एक ही समय किया जा रहा है, क्योंकि सरकार जो है, केंद्र सरकार जो है, कुत्ते की गिनती करती है, बिल्लियों की गिनती करती है, जानवरों की गिनती करती है। जो ओबीसी नाम का इंसान है उसकी गिनती करने के लिए तैयार नहीं है। और इसके बाद भी जरूरत पड़ी तो हम भारत बंद करने के लिए और भी आगे भी इससे तमाम इससे और ज्यादा हम भारत बंद करेंगे। मेरा नाम अलियार खान, प्रदेश उपाध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा महाराष्ट्र। आज या ठिकाणी वामन मेश्राम साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत देशभर आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामध्ये भारतीय पिछड़ा शोषित संघटनेचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं मी या ठिकाणी हजर आहे। या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे। विशेषतः जातनिहाय जनगणना या विषयावर काँग्रेस आणि आज भाजपा सरकारने देखील ओबीसींचा गळा चिरला आहे, त्यांना दिलेलं आश्वासन नाकारलेलं आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा भारत सरकारला आमचं आश्वासन आहे, आव्हान आहे की तुम्ही दिलेलं आश्वासन पूर्णपणे पाळा। जनगणना, जातनिहाय जनगणना ओबीसींची करा। यूजीसीचं जे बिल आहे एससी एसटी बरोबर ओबीसी नाही ते लागू करा आणि ईव्हीएम हटला पाहिजे। आणि या देशामध्ये खऱ्या अर्थानं निवडणूक आयोग हा स्वायत्त असला पाहिजे। अशा पद्धतीच्या या मागण्या घेऊन भारत मुक्ती मोर्चा, वामन मेश्राम साहेब देशभर आंदोलन करतायत। महाराष्ट्रामध्ये संभाजीनगरमध्ये या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय पिछड़ा शोषित संघटनेचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं मी त्यांना सहकार्य करतोय, समर्थन देतो। सर्वप्रथम तुमच्या चॅनलचा आमच्या संघटनेच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो की तुम्ही आमची बातमी या ठिकाणी दाखवण्याचं काम करत आहात। आज आम्ही या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्येच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये राष्ट्रव्यापी चरणबद्ध आंदोलन करत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये आम्ही या ठिकाणी निदर्शने करत आहोत। आदरणीय वामन मेश्राम साहेब जे की राष्ट्रीय अध्यक्ष आहेत भारत मुक्ती मोर्चाचे आणि चौधरी विकास पटेल यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी निदर्शने करत आहोत।
निदर्शने करण्याच्या आमच्या काही प्रमुख मागणी आहेत. आमची पहिली मागणी अशी आहे की स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा ओबीसींचा विकास होत नाहीये. का तर त्यांची जाती आधारित जनगणना अद्यापही झालेली नाही. जोपर्यंत त्यांची संख्या किती आहे हे आपल्याला समजणार नाही तोपर्यंत त्यांची हिस्सेदारी कोण खात आहे किंवा त्यांच्या हिस्स्याचं त्यांना किती मिळायला पाहिजे हे समजणार नाही. त्यामुळे आमची पहिली मागणी अशी आहे की ओबीसींची जाती आधारित जनगणना झाली पाहिजे. दुसरी मागणी आमची अशी आहे की शैक्षणिक संस्थांमध्ये एससी एसटी ओबीसी अर्थात बहुजन समाजावर जो जातीयवाद होतो, जे जातीय अत्याचार होतात ते थांबवण्यासाठी या ठिकाणी युजीसी बिल लागू झालं पाहिजे. कारण 5 वर्षामध्ये जवळपास युजीसीच्या रिपोर्टनुसार 5 वर्षामध्ये 118.4% एवढी बढोतरी आपल्या जातीयवादी मानसिकतेमध्ये जे शेअर झालेले आहे त्याच्यामध्ये झालेली आहे. आणि 5 वर्षामध्ये जवळपास 1160 एवढे प्रकरण युजीसी मध्ये त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्वातंत्र्य भारतामध्ये जर का जातीयवाद होत असेल तर युजीसी बिल लागू करणं ही काळाची गरज आहे. म्हणून मी भारतीय विद्यार्थी मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं या ठिकाणी या आंदोलनामध्ये मागणी अशी करतो की युजीसी बिल हे लागू झालं पाहिजे. आणि या सर्व समस्येचं जे मूळ कारण आहे ईव्हीएम मशीन लवकरात लवकर हटवल्या गेली पाहिजे. ह्या आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत आणि या प्रमुख मागण्याला अनुसरून आम्ही या ठिकाणी वामन मेश्राम साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभरामध्ये या ठिकाणी आंदोलन करत आहोत. धन्यवाद. माझं नाव सुरेश बापराव वाघमारे. मी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचा छत्रपती संभाजीनगरचा जिल्हा अध्यक्ष आहे. तर आज जे आहे तर आज 23 एप्रिलला भारत बंद करण्यामध्ये जरी आम्ही छत्रपती संभाजीनगर बंद करू शकलो नाहीत, ही आमची खेदाची बाब आहे. याच्या पुढे आम्ही ताकदीनं छत्रपती संभाजीनगर बंद करण्यासाठी संघटनमध्ये वाढ करून आम्ही याच्या जो आज बंद करायला पाहिजे होता ते आम्ही यशस्वी प्रमाणे बंद करू शकलो नाहीत. याबद्दलही आम्ही आमचा खेद आहे. तर मित्रांनो, ओबीसीची जातीय जनगणना इतर ब्राह्मणवादी सरकार करत नाही. कारण की ओबीसीला हिंदू या नावाच्या हिंदूमध्ये रूपांतर करून हिंदूच्या नावाने ओबीसीची जातीय जनगणना होते, पण ओबीसी म्हणून इथली जाती ओबीसीची जातीय जनगणना होत नाही. जर हिंदू म्हणून जर ओबीसीची जातीय जनगणना झाली तर 3.5% ब्राह्मण हा बहुसंख्य होतो हिंदूच्या नावाने, आणि हिंदूच्या नावाने 3.5% ब्राह्मण हा ओबीसीला हिंदूच्या नावाने जातीय जनगणना करून बहुसंख्य होतो. आणि जसाही बहुसंख्य झाला तसं पहिलं काम करतो ती ओबीसीची जातीय जनगणना करत नाही. हे पंडित जवाहरलाल नेहरू पासून तर आजपर्यंत जे आज 2026 आहे या देशाचा प्रधानमंत्री ओबीसी आहे. ओबीसी प्रधानमंत्री असून सुद्धा ओबीसीची जातीय जनगणना करत नाही. कारण की हा आरएसएसचा मुखवटा घातलेला प्रधानमंत्री आहे. त्यामुळे मित्रांनो, आणि जो महाबोधी महाविहार आहे, जो महाबोधी महाविहार आजही ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे, हे महाबोधी महाविहार आज बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळालं पाहिजे आणि बौद्धाचा कब्जा त्याच्यावर असला पाहिजे. यासाठी आम्ही हा भारत बंद करत आहोत. आणि ईव्हीएम मशीन या देशातून हद्दपार झाली पाहिजे. यासाठी माननीय वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये हे आंदोलन करत आहोत. धन्यवाद.